आज वडगाव ठोक या गावामध्ये आज परत्या पावसामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा ज्वालामुखी भडकलेला आहे. पड पावसामध्ये या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले वरिष्ठ सभागृहाचे माजी आमदार तुकारामजी मुंडे साहेब, नारायणजी मुंडे साहेब, काय आता पावसामुळे गडबड व्हायला लागली सगळी. वडगाव ढोक या गावामध्ये पावसामध्ये बोलत असताना माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. विचारपीठावरती अनेक मान्यवर मंडळी आहेत, सगळीच मान्यवर मंडळी, बडोळी बाबा रागाला यायची नाही. शिरसाट साहेब, आगाव साहेब, आमचे शेंडगे महाराज, आमचे वाघमोडे महाराज, सुशील कोळेकर, प्रकाशजी कोळेकर, सगळी मंडळी. आता कुणाचे नाव घेऊ? आमचे बारावकर, त्यांचं नाव नाही घेणार. त्यामुळं वडगाव ढोक बजरंग सानप साहेब, आमचे मौली भाऊ शिरसाट, सगळी मंडळी. आपण नावापेक्षा एक 5 मिनिटं भाषण करूया. राग अजिबात मानू नका, कारण हे रोजचं आहे. सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. आज केज मध्ये सभा झाली की नाही? मोर्चा झाला की नाही? परवा कळमनुरीला झाला की नाही? हिंगोली जिल्ह्यात. आज वडगाव ढोक मधल्या तरुणांच्या सांगण्यावरनं आम्ही या गावामध्ये आलोय. तरुणांच्या सांगण्यावरनं. सुनील, अरे चालायचं एका दुसरं, या इकडं. काय संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळं कुणाचं हलगं वाजतंय, कुणाचं डपडं वाजतंय, कोण टाळ्या वाजवतय, कोण गाणं गातय, कोण घोषणा देतय. मुरकुल्या, अरे थांबा रे, यायचं की त्याच्यावर अजून. आमदार साहेब, आता तरुण वर्ग आहे. पहिलं ओबीसीची लढाई म्हणली की म्हातारी कोतारी माणसं असायची, रिटायर्ड माणसं असायची. आता ओबीसीचा लढा हा तरुणांनी खांद्यावर घेतलाय. 2025 हे साल या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारावरती चाललेला असेल. त्या शरदचंद्रजी पवारांना सांगा, ज्या तुमच्या जरांगेनं आमच्या ओबीसीचं आरक्षण घालवलं, त्याच्या व्यासपीठावरती कधी एवढ्या महामानवांचे फोटो होते का? होते का फोटो त्याचा मामा? बर का? हो. आणि आरक्षण पाहिजे. बाबासाहेबांना फोटो लावायचा नाही, आणि काय पाहिजे? आरक्षण पाहिजे. मी गेवराईमध्ये आहे, आपल्या वडगाव ढोक गावामध्ये आहे. या गोष्टी बोलत असताना मला तुम्हाला जबाबदारीने काही गोष्टी सांगायच्या. पाऊस पडतोय, 5 मिनिटात बोलू का 10 मिनिटात बोलू का 20 मिनिटात बोलू? सुनील कुठे आहे? सुनील ढाकणे, तुझ्यावर केस दाखल केली, बरोबर का? अनेक पोरांवरती केसेस दाखल केलेले. वाघमोडे महाराज तुमच्यावर केली काय? घाबरू नका, कुठं मागे लपून बसलाय? अरे लढणाऱ्यामध्ये या, लढणाऱ्यामध्ये. मागे एक पुढे एक करायचं नाही. लढणाऱ्यांची औलाद आहात आपण. त्यामुळं तुमच्या आमच्या बापजाद्यांची मतं घेऊन जे आमदार खासदार झाले, आलटून पलटून झाले, पै पाहुणे झाले, ताटातनं सांडलं वाटीत आणि वाटीतनं सांडलं ताटात. हा पंडित झाला की तो पंडित, आणि दोघं बी नको म्हणलं की पवार. आणि तुम्ही काय करता? मत द्यायला जन्म घेतलाय तुम्ही. आम्ही तो गेवराईचा आमदार बोलला. आता तुम्ही म्हणाल राजकारणावर बोलतोय, खरं तर मला ओबीसीवर बोलायला आवडेल, आरक्षणावर बोलायला आवडेल, GR वर बोलायला आवडेल, आरक्षण गेलंय का राहिलंय त्यावर बोलायला आवडेल. मतदान घेताना तेवढा घरोघरी आला तुमच्या, आणि तुमचं आरक्षण जाताना
म्हणला मी मनोज भाऊच्या खांद्याला खांदा लावून म्हणला आंदोलनात सहभागी झालोय, मांडीला मांडी लावून आंदोलनात सहभागी झालोय. आता मुरकुल्या पापड्या आमच्या ओबीसीचं मतदान म्हणला आमच्या बापजाद्याने म्हणला आम्ही 2-3 टर्म आमदार आहे म्हणला. किती आहे माहित नाही मला, पण 25 वर्ष झाली. तुम्ही मत दिली का नाही त्याला? 20 वर्ष झाली दिली का नाही? आणि त्यांनी तुम्हाला काय दिलं? काय दिलं तुम्हाला? तुमचं आरक्षण घालवलं. एक लेकरू गीते नावाची मुलगी आहे, त्याचं पहिलं नाव मला आठवत नाही बघा, काय गीते नावाची एक मुलगी आली होती, पंकजा गीते. त्या मुलीने एक चिठ्ठी लिहून दिली 4 वळीची, हाके सर आमचं आरक्षण वाचवा. आता त्या मुलीला किती कळलं काय कळलं माहिती नाही, पण जिनं लिहून दिलं. आज मुंडे साहेब जवळजवळ आज 6 ते 7 आत्महत्या कुंभार समाजाच्या, नाभिक समाजाच्या, वंजारी समाजाच्या लोकांनी आज 6 ते 7 लोकांनी आत्महत्या केले. माळी समाजाच्या जास्त झालेत. हे आरक्षण गेलं. आज लोक हे बघा, मी सांगतो तुम्हाला आरक्षणाने किती फायदा होतो किती तोटा होतो, यापेक्षा तुमच्या आमच्या हक्क अधिकाराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे रिझर्वेशन तुम्हाला आम्हाला दिलं, ते आज रोजी इथल्या आमदार खासदारांनी, सर्व पक्ष प्रमुखांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन ते घालवलं. मुंडे साहेब तुम्ही बघितलंय हे आरक्षण, जसं उत्तर भारतातल्या लोकांनी हे आरक्षण मिळावं म्हणून लढाई लढली, तशी महाराष्ट्रातल्या सुद्धा काही ठराविक लोकांनी ही लढाई लढली. जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, बरोबर आहे का? दिबा पाटील, बरोबर आहे का? म्हणजे शेकाप वगैरे डाव्या पक्षांनी सुद्धा मंडळ आयोग लागू झाला पाहिजे म्हणून आंदोलन उभं केलं होतं. तुमच्या परिसरामधले बबनरावजी ढाकणे, बरोबर आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंडळ आयोग लागू होत नाही म्हणून कमी उंचीचा माणूस बबनरावजी ढाकणे त्या विधानसभेमध्ये राजदंडाकडे धावून गेले आणि विधानसभा अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पळवण्याचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय बबनरावजी ढाकणे यांनी केलं. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग थोडंफार अण्णासाहेब डांगे, मग शिवाजीराव बापू शेंडगे ही नावं घ्यावी लागतील. मंडळ आयोग लागू हवा, गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना आरक्षण भेटावं म्हणून लढाई करणारी ही माणसं होते. आणि योगायोगानं, जबाबदारीने बोलतोय, योगायोगानं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. मंडळ आयोग देशभरामध्ये लागू होत होता. मंडळ आयोग 9 जजेसच्या खंडपीठासमोर मंडळ आयोगाला आत्ताच विरोध झाला नाही. मंडळ आयोगाला विरोध 1992 मध्ये त्यावेळी लोकांनी चॅलेंज केला. मंडळ आयोग 9 जजेसच्या खंडपीठासमोर हा मंडळ आयोग गेला. हा मंडळ आयोगाची लढाई लढताना लालू प्रसाद यादव नावाचा माणूस राम जेठमलानी या कायदे तज्ञासमोर गेला. त्या राम जेठमलानींना लालू प्रसाद यादव बोलले, राम जेठमलानी साहेब तुम्हाला ही केस लढावी लागेल. मुंडे साहेब काही चुकत असलं तर सांगा. त्यावेळी राम जेठमलानींना लालू प्रसाद यादवांनी काय सांगितलं? लालू प्रसाद यादवांनी राम जेठमलानींना सांगितलं, आमच्याकडे पैसे नाही, पण आमचे ओबीसी बांधव, माझ्या ओबीसी माता भगिनी गळ्यातलं गुंज गुंज सोनं काढतील आणि तुमच्या वजना एवढं सोनं आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. राम जेठमलानींनी केस लढली आणि 9 जजेसच्या खंडपीठासमोर ही केस आपण जिंकली आणि 94 ला मंडळ आयोग लागू झाला. आणि हा मंडळ आयोग लागू होऊ नये म्हणून पत्रकार बांधवांनो नीट ध्यान देऊ नये का, 1994 साली मंडळ आयोग लागू होऊ नये म्हणून याच महाराष्ट्रामध्ये, या अमरावतीने, या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं. आता नावं सांगत नाही कोण काय बोललो कोण काय बोललो. म्हणजे रक्ताचे पाठ वाहतील जर मंडळ आयोग महाराष्ट्रात लागू केला तर. ही झाली 94ची गोष्ट. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. 1950 साली घटना अस्तित्वात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण दिलं होतं.
हे आरक्षण लागू झालं पाहिजे म्हणून बाबासाहेब कायदे मंत्रिपदावर असताना सुद्धा आग्रही होते. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरदार वल्लभभाई पटेल, पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे सगळ्या मंडळींनी प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अचूकपणा पाळला गेला ते आम्ही समजू शकतो. तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले त्या माणसांना तुम्ही एसटीचं आरक्षण दिलं ते आम्ही समजू शकतो. पण बाबासाहेब तुम्ही गावगाड्यातल्या या ओबीसींना का आरक्षण देताय? त्यांच्या बाबतीमध्ये कुठं छूत अचूकपणा पाळला गेला होता? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संसद सभेसमोर बोलले, मी गावगाड्यातल्या दलितांना आरक्षण सूचीबद्ध कायद्याने दिलं, मी आदिवासींना आरक्षण सूचीबद्ध कायद्याने दिलं, पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी मेंढपाळ बांधव राहतोय, बंजारा तांड्यावर राहतोय, वंजारी डोंगराच्या कुशीला राहतोय, बेरड रामोशी डोंगराच्या कुशीला राहतोय, गाव वगैरेमधला बलुता अलुता भटके मुक्त जाती जमाती आजही इथल्या व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यांना शिक्षण द्यायचं असेल, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल, त्यांना या लोकशाहीमध्ये आम्हीही या भारत देशाचे नागरिक आहोत, आम्हाला ही समतेची वागणूक मिळाली पाहिजे, असं जर या लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण व्हायची असेल तर मला या ओबीसींना सुद्धा आरक्षण द्यावं लागेल. नाही, इथल्या लोकांनी ऐकलं नाही, इथल्या व्यवस्थेने ऐकलं नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला, महिलांच्या कायद्यांसाठी राजीनामा दिला, हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला. आता 2025 साल आहे, हेच शरदचंद्रजी पवार मंडळ यात्रा काढायला चालले. ऐका 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 ऐका, काय थोडस तात्विक बोलतो, काय हवाने सगळं ओढून ठेवलेलं आहे, रान उभं तासं घातलेले, त्यामुळे मी थोडीशी आडवी तासं घालून जरा चांगल्या भाषेत बोलायचं मी ठरवलंय आज. काय आहे, अहो लय महानग म्हणते हाकेसर संविधानिक बोलत होतं आणि अलीकडं हाकेसर जर आक्रमकच बोलायला लागलंय. नाही नाही ऐका ना, काय आपल्या लेखी बाळी माता भगिनी मागं बसले, आपण संविधान मानणारी माणसं आहोत. आपण बघा भांडायचं म्हणजे आपण काही कमी आहे का? आपण गेवराईमध्ये जाऊन दंड चौपटला गेलाय. सुनील कुठे सुनील हे बघा, वर्ण चपला आणि दगडाचा मारा होत होता. त्यावेळी हा सुनील, आमचे बळीराम तात्या, आमचा पवन करवर, आमचे उघडे साहेब, अजून आमचे आता काय नाव आठवलं मला तुमचं, उघडे साहेब, त्यांचं नाव बजरंग बलभीम बारगजे, बजरंग सानप साहेब. अरे आम्ही 8-10 माणसं होतो. किती माणसं होतो? 8-10. आणि वरती बिल्डिंग वरती बसून खिडक्यातनं दारातनं वरनं दगड मारत होते आणि शटर खाली ओढत होते. अरे पळपुट्यानो, आम्ही पुन्हा 4च दिवसात त्या चौकामध्ये गेलो. असं द्या घ्या सांभाळून, घ्या त्यांच्या गळ्यात हार घाला, बरं त्यांच्या गळ्यात हार घाला बरं का. काय आहे, 11 पदर जातीय. आमचा दिवसच या गोष्टीने चालू होतोय. सकाळी उठल्या आम्हाला लागती का नाही? आता परत कोणतरी गैर अर्थ काढलं बरं का. हा बरं का, माझं म्हणणं, अरे भाषण बघा, पत्रीवर येऊ द्या राहू गाडी, पाऊस पण थांबलाय, जरा एक 5 मिनिटं बोलतो आणि भाषण का बोलतो बरं का. पवार साहेबांनी मंडळ यात्रा काढली. त्या मंडळ यात्रेचा आणि पवार साहेबांचा काही संबंध नव्हता. जबाबदारीने बोलतोय, बरोबर आहे का? थांबा ना. त्या मंडळ यात्रेचा आणि पवार साहेबांचा काही संबंध नव्हता. मुंडे साहेब मंडळ आयोगाच्या 38 शिफारशींपैकी फक्त 2 शिफारशी या भारत देशामध्ये लागू झाल्या. अजून 36 शिफारशी या भारत देशामध्ये मंडळ आयोगाच्या लागू झाल्या नाही. गावगाड्यामधल्या पंचायत राजमध्ये एखादा सरपंच ओबीसीचा होतोय, एखादा पंचायती समितीचा मेंबर ओबीसीचा होतोय, एखादा झडपी मेंबर होतोय, एखादा नगरसेवक होतोय आणि कुठं तरी एखादा महापौर ओबीसीचा होतोय. पण गड्यांच्या बुडाला आग लागल्या.
गडी म्हणत्याला गावाचं पाटील आम्ही, गावाचं वतनदार आम्ही, गावाचं जागीरदार आम्ही, गावातलं कारखानदार आम्ही, पण सरपंच पद यावर्षी ओबीसीला पडलंय. म्हणजे एखाद्या मेंढपाळाचं, बंजाराचं, वंजारी समाजाच्या माणसाच्या हातून झेंड्याची दोरी ओढली जाते. हे या लोकांना पचनी पडत नाही. याला शिक्षण नोकऱ्यातल्या आरक्षणाची गरज नाही. शिक्षणासाठी एससीबीसी दिलं, नोकऱ्यांसाठी एससीबीसी दिलं, ईडब्ल्यूएस दिलं, तरुण पोरं इथं उपस्थित आहेत. पण आमच्या चौथे नापास जरांगेला एससीबीसी नकोय, ईडब्ल्यूएस नकोय, आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे. का पाहिजे माहितीये का ओबीसी मधनं आरक्षण? गावागावामध्ये तुमची आमची पोरं, तुमची आमची माणसं कुठंतरी निर्णय प्रक्रियेमध्ये यायला सुरुवात झाली. मगाशी आबा तुम्ही 54,000 म्हणला, 56,000 जागा तुमच्या आमच्या आहेत. किती जागा? 56,000 न्यायालयानं तुम्हाला परत दिल्या. पण आता या गव्हर्नमेंटनं जो GR काढला, जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन काढला, एका बाजूला हे सरकार तुम्हाला सांगताय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही. कालच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला. आम्ही कळमनुरीमध्ये लाखाचा मोर्चा काढला. एका बाजूला म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, आणि दुसऱ्या बाजूला सर्टिफिकेट वाटायचा सरकारनं प्रोग्राम लागू केला. सरकारनं सर्टिफिकेट वाटली. आतापर्यंत तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात. तुम्हाला कुणी विजयंतीचं, ओबीसीचं, एससीचं, एसटीचं सर्टिफिकेट इतक्या सरकारी अधिकाऱ्यानं तुम्हाला कधी दिलं का? कुणी दिलं असलं तर हातवर करून सांगा. तहसीलदारानं बोलवलंय, प्रांतानं बोलवलंय, आणि तू बाबा आदिवासी समाजातला आहेस, तू बाबा कातकरी समाजातला आहेस, तू बाबा भिल्ल समाजातला आहेस, तू बाबा गावगाड्यातला चर्मकार समाजाचा आहेस, नाभिक समाजाचा आहेस, गावगाड्यातल्या भोई समाजाचा आहेस, तू बंजारा समाजाचा आहेस. दिलं सर्टिफिकेट तुम्हाला कुणी गावगाड्यातल्या माणसाला कुठल्या अधिकाऱ्याने? मग हे सरकार कुणाचं? सरकारला असं सर्टिफिकेट वाटायचा अधिकार आहे का? नाही. मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही का? आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण हे सरकार करू शकत नाही. परत एकदा मी वाक्य तुम्हाला म्हणून दाखवतो. तुमच्या हक्क आणि अधिकाराचं आणि आरक्षणाचं संरक्षण हे सरकार करू शकत नाही. यांनी तुमचं आमचं आरक्षण घालवलंय. मग आता प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला कोर्टात जाऊन कोर्टामध्ये न्याय मागावा लागत असेल तर मग आपण कुठली माणसं निवडून दिली? हीच दिली. चुकीची माणसं दिली का नाही? बजरंग सोनवणे किती शिक्षण झालंय? धन्यवाद. बघा, परत म्हणसाल, परत काय म्हणसाल तुम्ही? हाके सर तुम्ही उमेदवार दिलाय. हे बघा, तो तुमचा आमदार काय बोलला माहितीये का काल परवा? आता तुम्ही म्हणताय मागाय. मी तुमचा आभार व्यक्त यासाठी करतो. आम्ही बळीराम तात्यांच्या मंडळींना आम्ही कुठं उभं केलं? तुमच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये, घनसावंगीमध्ये. काल भुजबळ साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं. काय मत व्यक्त केलं? की जरांगेंच्या पाठीमागे पवार साहेबांचे आमदार उभे होते. आपण किती दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये सांगतोय? आम्ही फक्त सांगत नाही, जे आमदार जरांगेच्या मागे उभं राहिले त्यांना विधानसभेचा अगोदर चॅलेंज केलं की आम्ही राजेश टोपेला निवडून येऊ देणार नाही. पाडलं की नाही? नेपाळला पाठवतोय. अरे याला आपण युगांडाला पाठवू. युगांडाला भुजबळ साहेबांना नेपाळला पाठवा म्हणतोय का? याला कुठे पाठवू माहितीये का? याला केनियामध्ये पाठवू. घानामध्ये, टांझानियामध्ये पाठवू. टांझानियामध्ये दोन्हीच बनवतंय. काय रग? चला बरं ऐका. हे बघा, आता काय बोलावं? शिक्षणावर बोलावं, इथं माता भगिनी बसलेले आहेत. आपल्या आरक्षणावर बोलावं, आपल्या हक्क अधिकारावर बोलावं. कशावर बोलायचं आणि किती बोलायचं?
दिवसभर महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रबोधन करतोय, महाराष्ट्रातली लोक जागी करतोय. आता मी गेवराईमध्ये उभा आहे म्हणजे थोडस बघावं लागेल की नाही. गडी म्हणतोय लक्ष्मण हाके हाच बजरंग बाप्पा सोनवणे. मगाशी जातू पहिल्या वाट लागा सोडलेल्या जाग्याला. थांबा की जरा. मगाशी जागा सोडली बजरंग सोनवणेची. जातू पहिल्या वाट्याला सोडलेल्या जाग्याला उभीत म्हणलं जातं. शेवटी मी मेंढपाळाचा पोरगा आहे. त्या बजरंग सोनवणेला सांगा, आठवड्यापूर्वी हा भाद्र काय म्हणला माहितीये का? म्हणला लक्ष्मण हाकेच्या टीकेला मी उत्तर देत नाही म्हणला, कारण त्याला अगोदर ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून यायला सांगा. थांबा. आणि काल काय म्हणला माहितीये का? म्हणला लक्ष्मण हाकेला बीड लोकसभा लढायची आहे म्हणला, म्हणून तो म्हणला बीड जिल्ह्यात फिरतोय. आणि 8 दिवसात काय झालं असेल बरं? आठवड्यापूर्वी गडी म्हणत होता की लक्ष्मण हाके ग्रामपंचायतीला निवडून येत नाही, आणि आता काय म्हणतोय तर याला लोकसभा लढायची आहे. अरे बजरंग बाप्पा, वळवाच्या पावसामध्ये तू भिजला, नहून निघाला. वळवाच्या पावसामध्ये माझ्या मुस्लिम बांधवांना काय बोला, पुन्हा 1 महिन्याभरानं तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, पण मी काही बोलून दाखवत नाही. गावगाड्यातल्या दलित बांधवांना समजावून सांगावं लागेल. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांना तुम्हाला समजावून सांगावं लागेल. नवनाथाबा, फक्त स्टेजवर भाषण करून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला गावगाड्यातल्या छोट्या, आता सुतार समाजाचा एक माणूस आला होता, बोलत होता, पाऊस आला, कुठे आहे भाद्र, कुठे शिंगारवाडी फाजा, शिंगारवाडीचे माझे वाघ. सुतार साहेब अजिबात घाबरायचं नाही. अरे धमकी सोडा, जशास तसं उत्तर तर देऊच. तुम्ही अजिबात बघा, आमची शिंगारवाडी पलीकडे भाग पिंपळगाव आहे, साठेवाडी आहे. आमचं हे कुठे आहे, ठकाजी कोळेकर कुठे आहेत आणि सुशील कोळेकर आहे. कुणी जर डोळं वाकडं करून आपल्या गावगाड्यातल्या ओबीसी बांधवाकडे बघितलं ना, आता म्हणाल कोणतरी चिथावणी देतोय. बोलावं लागेल. गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकाच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होईल, भीती निर्माण होईल, दहशत निर्माण होईल. गावाच्या गाव जाऊन पालत पडायचं. कोण पारे, आम्ही अजून आमच्या अवकातीवर आलो नाही. आम्ही जर आमच्या अवकातीवर आलो ना, तू काय धमक्या देतोय तू? कोण कापड्या आमदार पापड्या, काय त्याच्यावर किती वेळा बोलायचंय, किती वेळा बोलायचं त्याच्यावर? आता बाद झालं आहे की नाही? हे बघा, मला गेवराईमध्ये म्हणला लक्ष्मण हाके येऊन फिरत होता म्हणला, त्याच्या उमेदवाराला किती मतं पडली. एकच दिवस आलो होतो गेवराईमध्ये, एकच दिवस, एकच नाही, विधानसभेच्या वेळी आलो ते नाही. एक अर्धा घंटा प्रचार संपायला अर्धा तास बाकी होता आणि गेवराईमध्ये येऊन एक सभा दिली. आणि मला वाटतं खडकीला थोडस गेलो होतो ना, अजून 1-2 गावाला कुठंतरी गेलो होतो. तरी किती मतं पडली? पडली. ही मत आहेत ना, ही मत स्वाभिमानी लोकांची मत आहेत. एक 2-3 दिवस अगोदर जर आलो असतो, 1-2-4 सभा झाल्या असत्या ना, आणि बहिराम तात्याला 1-2 दिवस दिले असते ना, गेवराई आणि घनसावंगीमध्ये आमच्या ओबीसींचा एल्गार त्याच वेळी बघायला मिळाला असता. हे काय बोलतोय तुम्ही? म्हणाल राजकारणावर बोलतोय लगा, ओबीसीवर बोलता बोलता, आरक्षणावर बोलता बोलता आता हे राजकारणावर बोलायला लागलं. अरे ज्या लोकांनी तुमच्या आमच्या बाबत राजकारण केलं, ज्या तुमच्या आमच्या पिढ्याने पिढ्या ज्या माणसांना तुम्ही आम्ही आमदार खासदार करत गेलो, या माणसाने हे आमदार खासदार झाल्यावर काय केलं? सूतगिरण्या काढल्या, कारखाने काढले, काय वाईन मिल, काय विन मिल, ऑइल मिल काढल्या, वाळू त्या तुमच्या गोदापट्ट्याची चाळण केली, काढले नाही वाळू? हे बघा, गावातला पॅनल प्रमुख हेच, गावातला मटका मुख्य हेच, पोलीस स्टेशनला जाणं हेच, तालुका तहसील ऑफिसला जाणारे हेच, पीआयला जाऊन कानात बोलणारे, हप्ते गोळा करून देणारे हेच, भांडण मारामाऱ्या करणारे हेच, मुंबईला जाऊन बदल्यांसाठी टेबल लावणारे हेच, आमदार खासदाराचे चेले चपाते हेच. आणि तुम्ही आम्ही घे कोयता चालू ऊसतोडीला, तुम्ही आम्ही कार्यत्रक. अरे तुम्ही आम्ही गावगाड्यातली ओबीसी मधली माणसं, शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं, हमालीचं काम करणारी तुम्ही आम्ही माणसं, ऊस तोडणारी तुम्ही आम्ही माणसं, मेंढपाळीचा व्यवसाय करणारी तुम्ही आम्ही माणसं,
गावगाड्यातल्या रानामळ्यामध्ये घाम गाळणारी तुम्ही आम्ही माणसं, म्हणून तुम्हाला आरक्षण दिलंय. तुमचा व्यवसाय काय? माझा संसार भला आणि मी भला. तुमचा आमचा व्यवसाय काय? गाईचा गोठा आहे, म्हशीचा गोठा आहे, मेंढरं सोडायची ती, दूध घालायचंय. आणि या माणसाने काय केलं? मुंबईमध्ये जी तुमच्या आमच्या घामाच्या पैशातून तयार झालेली तिजोरी ज्या मुंबईमध्ये ठेवली, त्या तिजोरीचे मालक तुम्ही आम्ही या आमदार खासदारांना केलं. या भाद्राने मग काय केलं? सत्तेमधनं पैसा, पैशामधनं सत्ता, मग त्यातनं कारखाना करायचा. निवडणुका आल्या, गरीब कोट्याशिवाय बातच करत नाहीत. 50 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, 40 कोटी तुम्ही आम्ही मतं विकली का नाही विकली? आजपर्यंत तुमच्या आमच्या बापजाद्यांना कळत नव्हतं. आता तुम्हाला आम्हाला कळतं की नाही कळतं? तुम्ही आम्ही मत विकायचं का? तुम्ही आम्ही कुठल्या दादाला बाबाला मत द्यायचं का? का द्यायचं नाही याचं कारण सांगतो. तुमचं आरक्षण जात असताना, तुमचं आरक्षण बोगस चेअरद्वारे जात असताना एकही आमदार खासदार तुमच्या बाजूने बोलला नाही. बोलला का? आणि परत सांगतो तुम्हाला, तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होणार आहे. आज बंजारा बांधवाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा निघाला, त्याला पाठिंबा द्यायला पापड्या गेला. गेला का नाही पापड्या? अरे पापड्या, या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 35,000पेक्षा जास्त माझा बंजारा बांधव राहतो तांड्यावरने. किती तांडे आहेत? मला वाटतं जवळजवळ 30 का 40 तांडे आहेत, बरोबर का? 45 तांडे. 45 तांड्यामध्ये 45 तांडे, 45 तांड्यामधल्या माझ्या बंजारा बांधवांच्या घरावरचं पत्र निघालं का? माझ्या बंजारा बांधवांच्या हातामध्ये कोयता सुटला का? अरे आजच तुला कसा काय बंजारा समाज दिसला? तुम्ही एवढे दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला, कधी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणावर बोलला? कधी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणावर बोला तुम्ही? नाही बोलला. आज ओबीसीची वज्रमोट या महाराष्ट्रामध्ये उभी राहत्या. बंजाराला फोड, धनगराला म्हण, अरे तुम्ही एसटी साठी लढा. आणि ह्यांना कुणी सांगितलंय काय माहित की धनगर ओबीसी मध्ये नाही म्हणतात? आता मग धनगर नसेल तर बंजारी कसा असेल? तो तर आहे. धनगर काय आणि मग आमचा बंजारा होय म्हणजे तुमचा आणि ओबीसी आरक्षणाचा काय संबंध नाही. म्हणजे बंजारा बाहेर पडला, बंजारा बाहेर पडला, बंजारी बाहेर पडला, धनगर बाहेर पडला, उरलं कोण? बलुते आलते. गावगाड्यातलं एका दुसरं घर असणारी माणसं, मग त्यांच्याकडे आम्ही बघून घेतो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला संविधान दिलं. गावगाड्यातल्या इथल्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाचा हक्काने अधिकाराचं संरक्षण करणारं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं. त्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही करणार का नाही करणार? करणार का नाही करणार? आता फुले शाहू आंबेडकर जन्माला येतील का? आता गावकरी काय म्हणतात? माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ. जरांगे काय म्हणतो? माझ्या ताटात वाढ. एका जातीचं बोलला का 2 जातीचं बोलला? एकाच जातीचं बोलला की नाही? एकाच जातीचं बोलला की नाही? मग माननीय छगनरावजी भुजबळ असतील, ते किती जातीबद्दल बोलतात? 350 जातीबद्दल बोलतात. त्याला गडी बहादूर त्यांना टार्गेट करतात. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, वडगाव ढोक मधल्या माझ्या माणसांना सांगणं आहे, तुम्हाला बनायचंय ना, तुम्हाला बनायचंय ना, कुणाचेही गुलाम बनू नका. या बीड जिल्ह्यामध्ये ज्या माणसाने तुमच्या मनामध्ये स्वाभिमान पेरला, त्या वंदनीय गोपीनाथराव मुंडेंचे वारस बना. बनायचं की नाही बनायचं? आणि मुख्यमंत्री महोदय, आम्ही गावागावात जातोय, आम्ही गावागावात जातोय, आम्ही गावागावात जातोय. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय का? तुम्ही जरांगेच्या झुंडे समोर तुम्ही खाली मान घातली आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय? तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय का? मी कायम माझ्या भाषणामध्ये सांगतो, तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल तर तुम्हाला दसऱ्याच्या मेळाव्याला तुम्हाला भगवान गडावर जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, तुम्हाला मडीला जावं लागेल. मडीला भटक्यांची पंढरी.
तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, तुम्हाला माळेगावला खंडोबाला जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आरेवाडीच्या बिरोबाला जावं लागेल. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, जेजुरीच्या खंडोबाला जावं लागेल. आणि तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आमच्या बघा तिकडून बिरसा मुंडा, संत गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल, आमचे भगवान बाबा, संत बाळूमामा, मातोश्री अहिल्यादेवी, सावतामाळे, आमचे थांबा हनुमान, बजरंगबली, आणि इकडं महाराष्ट्राची तुळजा भवानी आई, तुळजा भवानी. अरे आमच्या व्यासपीठावर कोण आहे? इकडे वसंतराव नाईक आहेत, इकडे मुंडे साहेब आहेत. अरे माहितीये ना, गावगाड्यामधल्या 350 जाते, त्यांना एकत्र येणं हे आव्हानात्मक आहे, आम्हाला नक्की माहिती आहे. तुम्ही आम्ही एकजूट राहिलो नाही म्हणून तुमचं आमचं आरक्षण काढून घेतलं. अरे तुमच्या आमच्या पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही, तुमच्या आमच्या लेकीबाईला जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही. तुम्ही आम्ही सगळी माणसं, गावगाड्यातली माणसं, जातीची युती करूया, राजकारणाची शेती करूया. आणि या वडगाव ढोक मध्ये विधानसभेला जी एकी दाखवली, काय झालंय माहितीये का? शेवटचं बोलतो बरं का, काय झालंय? ही लोक तुमच्या शिव्यांना घाबरणार नाहीत, तुमच्या मेळाव्याला घाबरणार नाहीत, तुमच्या मोर्चाला अजिबात घाबरणारे नाहीत. गोपीनाथराव मुंडेंनी या गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींना, ओबीसींना, दीनदलितांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना जे राजकारण शिकवलं, जे मतपेटीमधला स्वाभिमान शिकवला, तो जर तुम्ही गावगाड्या मतपेटीमधून ओबीसी एक झालाय, हे जर तुम्ही इथल्या राज्यकर्त्या लोकांना दाखवलं, तर ही माणसं तुमच्या घरापर्यंत येतील. मला इथं तुमच्या समोर मनोगत व्यक्त करत असताना, खरं तर बंडूभाऊ बारगजे म्हणून या गावचे आमचे मित्र होते, आमच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणारे, त्यांची खरंच मला आज आठवण आली. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, जातीची शेती करूया, राजकारणाची शेती करूया, समाजकारणाची शेती करूया. एवढ्या पड पावसामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला. माझ्या माता भगिनींनी येत असताना आमचं औक्षण केलं, आमचा सत्कार केला. या गावातल्या तरुण मंडळींनी आम्हाला जेसीबी मधून फुलांचे उधळण करून या गावामध्ये आमचं स्वागत केलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा हार्दिक असा आभार व्यक्त करतो. आणि पुढील कालावधीमध्ये तुम्ही ही ओबीसीची वज्रमूठ इथल्या सरकारला दाखवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय अहिल्या, जय भगवान बाबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.